सांगलीमध्ये रस्ताच झाला पार्किंग झोन. नागरिकांचा प्रशासनाला इशारा. सांगली आणि परिसरामध्ये पार्किंगचा विषय हा खूपच गंभीर बनलेला आहे. दुकाने उघडी असली तरी बिनधास्तपणे चारचाकी वाहन पार्किंग केले जाते. रस्त्यावर पार्किंग करताना रस्त्याच्या मधोमध हे पार्किंग करताना दिसून येत आहेत. या चारचाकी धारकांना सध्या कोणाचा धाक न दरारा राहिलेला आहे. कधी प्रशासनाचाही ह्यांना धाक राहिलेला नाही. असाच प्रकार सांगलीमधील आंबेडकर नगर व गणेश नगर परिसरामध्ये घडलेला आहे. हा प्रकार जिथे घडला तेथूनच हाकेच्या अंतरावर काही दिवसापूर्वी कॉलेजच्या तरुणीचा एसटीच्या चाकाखाली येऊन तिचा मृत्यू झालेला होता. पण याचे कोणाला काहीच नाही. या चुकीच्या पार्किंगमुळे कोणाचा तरी बळी जाईल हीच वाट कदाचित प्रशासन बघत आहे. याबाबत नागरिकांनी दिलेल्या संतप्त प्रतिक्रिया. गीता खांडेकर आहे. हे रिफ्लेक्शन सलून आणि हे कपड्याचे दुकान माझं आहे. ह्या उपाध्याय डॉक्टरांना वारंवार सांगितलं की बाबा हे पार्किंगला तुम्ही एकतर खाली तुमचं पार्किंग आहे तिथं व्यवस्था करा गाड्या लावायला. रोज हे लोक गाड्या आणतात, दाराच्या समोर लावतात. आमचा धंद्यावर एवढा फरक पडला आहे. 40,000 आणि 30,000चा गल्ला होता आमचा. ॲक्च्युली आमचा 10 आणि 5,000वर गल्ला आला आहे. किती कोणाला सांगायचं, रोज उठून सांगायचं. त्या वॉचमनला जाऊन सांगितलं की ते म्हणतात की तुमच्या दारात गाडी लावली तुम्ही जाऊन सांगा. रोज उठून किती सांगत बसायचं. सारखं वारंवार या गोष्टी त्यांनी डॉक्टरांनी त्याचं एकतर व्यवस्था करावी. खाली त्यांचं पार्किंग आहे ना त्यांनी केलेलं, ते गेट उघडून त्यांनी आणि बहुतेक त्यांनी पे पार्किंग केलं आहे वाटतं. ते जरा चौकशी करा तुम्ही काय की पे पार्किंग आहे का ते असं फुकट लावायचं आहे काय आहे ते. त्यांनी गेट उघडून ॲक्च्युली ती व्यवस्था करायला पाहिजे. आम्हाला त्रास होतोय ना, आम्ही भाडी भरतोय, दुकानची धंदा आमचा मार खातोय, आमच्या हातावरची पोट आहेत. त्यांच्यासारखं काय आम्ही खुर्चीवर बसून पैसे घेत नाही हो. तुम्ही याबद्दल डॉक्टरांना सांगितलंय, नगरसेवकला सांगितलंय, इथे जे मुकादम येतात त्यांना सांगितलंय, त्यांचे वॉचमन आहेत त्यांना सांगतोय. प्रत्येक वेळी त्यांची गाडी इथं लागली की त्याचा फोटो मारायचा, आज जायचं वरती, काम धंदा सोडायचं सगळं. पहिला त्यांना जाऊन सांगायचं बाबा ही गाडीचा नंबर कुणाचा आहे सांगा, ही गाडी घेऊन काढा. म्हणून मला त्रास व्हायला लागला. वारंवार झालंय हे, रोज उठून सांगायचं झालंय त्यांना. मग जर समजा ह्यांचा हा त्रास कमी झाला नाही तर तुम्ही काय करणार? काय करणार, महापालिकेला एक नोटीस देते की सरळ काय कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावर आणि कुठले जे काय ते काय बसतात ना त्यांच्यावर ते गुन्हे दाखल करा आणि त्यांना हे थांबवा. म्हणून आम्हाला त्रास होतोय ना हो. धंदा आहे आमचा, हातावरचं पोट आहे. तुमच्यासारखं काय आम्ही केबिनमध्ये बसवून डॉक्टरला हे करून पैसे मिळवत नाही आम्ही. आमचे काय 4 मजली इमारती नाहीत, आम्ही भाडे करू आहे इथं. या दवाखान्याजवळ उभारलेला आहे. इकडं कच्चा रस्ता आहे, डांबरी. लोक कच्च्या रस्त्यावरून खड्डे चुकवत जातात. या दवाखान्याचं पार्किंग भरपूर आहे, ह्याच्यामुळं सगळ्यांना अडचणी व्हायला लागल्या. ह्या अशा गाड्या लागलेल्या आहेत आणि डांबरी रस्ता तर नाहीच आहे. आता बरेच वेळा 2-3 जणांचे ॲक्सिडेंट झाले. वयस्कर माणसं जायला येत नाहीत. ह्याची दखल कोण घेणार आहे का नाही.